नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जी शिल्पनिर्देशक पदभरती निघालेली आहे, या परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीजवरती क्लासेस सुरू आहेत. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत आजचा आपला हा तिसरा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण या परीक्षेसाठी असणारे 100 अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेच्या झटपट तयारीसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तसेच आपल्या सर्वांना विनंती आहे की या परीक्षेची तयारी करणारे आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ अवश्य शेअर करावा, जेणेकरून आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ बनविण्यासाठी उत्साह मिळेल. सुरू करूया आजच्या भागाला. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर आहे अरुण कुमार सिंग. अरुण कुमार सिंग यांची BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने प्राण नामक एका संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले? तर याचं उत्तर आहे, हे जे मंत्रालय आहे ते आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, ज्यांनी प्राण या नामक संकेतस्थळाचे किंवा संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये बिझनेस ब्लास्टर्स कार्यक्रमाचा प्रारंभ केला? तर याचं उत्तर आहे, हे राज्य म्हणजे किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली आहे, ज्या ठिकाणी बिझनेस ब्लास्टर्स या कार्यक्रमाचा प्रारंभ उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची G20 समूहासाठी भारताचे शेर्पा या पदावर नेमणूक झाली? रविशंकर प्रसाद यांची G20 समूहासाठी भारताचे शेर्पा म्हणून या पदावर नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स रिसोर्सेस या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशींच्या जातींपैकी कितवी एकमेव अशी जात म्हणून मांडा म्हैस याला मान्यता दिलेली आहे? तर ही जात म्हशीची जी आहे ती आहे 19वी जात, ज्याला मांडा म्हैस म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक पर्व 2021 याची संकल्पना कोणती आहे? शिक्षक पर्व 2021ची संकल्पना गुणवत्ता आणि शाश्वत शाळा, भारतातील शाळांकडून शिक्षण घेणे अशी आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? इसवी सन 1946 मध्ये आधुनिक संगणकाचा शोध लागला. प्रश्न आहे, संगणकाच्या भौतिक म्हणजे ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो अशा रचनेला काय म्हणतात? तर संगणकाच्या अशा भौतिक रचनेला हार्डवेअर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर संगणकाच्या नियंत्रित करणाऱ्या भागाला CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोणते हार्डवेअर डिव्हाइस आहे ज्याला कॉम्प्युटरचा मेंदू म्हटले जाते? तर हे हार्डवेअर डिव्हाइस म्हणजे CPU आहे, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न आहे, संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला काय म्हणतात? तर या लिखित सामग्रीला सॉफ्टवेअर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकते त्याला डॅश डॅश म्हणतात.
तर संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणामध्ये डेटा साठवू शकते त्याला हार्ड डिस्क असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केलेला आहे? तर पर्ड्यू विद्यापीठ या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केलेला आहे. तर मित्रांनो, या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की हा जो पांढरा कलर आहे हा आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग आहे, जो पर्ड्यू विद्यापीठातील अभियंत्यांनी तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे? तर टर्की या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे? युरोप खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे. प्रश्न आहे, कोणता देश भारताला S-400 SA-21 ग्रोव्हलर नामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे? तर रशिया हा देश भारताला S-400 SA-21 ग्रोव्हलर नामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला कॉम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? चार्ल्स बेबेज यांना कॉम्प्युटरचा पितामह म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले? विनेश फोगाट या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी जागतिक हिमोफिलिया दिन पाळला जातो? 17 एप्रिल या दिवशी जागतिक हिमोफिलिया दिन पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाणार आहे? धमरा नदी जी ओडिसा राज्यामध्ये आहे, या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाणार आहे. या ठिकाणी या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की जहाजांवरती मालांची ने आण करण्यासाठी जेट्टी असते आणि ही जी जेट्टी आहे रोपॅक्स जेट्टी प्रकल्प हा धमरा नदीवरती ओडिसा या राज्यामध्ये उभा होत आहे किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेच्या US ट्रेझरी रिपोर्ट या अहवालानुसार भारताला डॅश डॅशच्या अंतर्गत ठेवले गेले आहे? अमेरिकेच्या US ट्रेझरी रिपोर्ट या अहवालानुसार भारताला मॉनिटरिंग लिस्टच्या अंतर्गत ठेवले गेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? तर रतन टाटा यांची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती संस्था स्पेशल ड्रॉइंग राईट्स नावाची पूरक परकीय चलनसाठा मालमत्ता सांभाळते? आंतरराष्ट्रीय चलन ही संस्था स्पेशल ड्रॉइंग राईट्स नावाची पूरक परकीय चलनसाठा मालमत्ता सांभाळते. प्रश्न आहे, मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले? तर 2 स्थळांचे भारताने युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नावं दिली. ती 2 स्थळं म्हणजे रामप्पा टेम्पल ऑफ तेलंगणा आहे, या चित्रामध्ये आपण पाहू शकतो, हे आहे रामप्पा टेम्पल ऑफ तेलंगणा. आणि दुसरं जे आहे ते आहे डोलाविरा म्हणजे हडप्पाकालीन ज्या उत्खननामध्ये सापडलेल्या लेणी आहेत तर त्या लेणी आहेत या. तर या ठिकाणी या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की हे डोलाविरा गुजरात राज्यामधील आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत
$40 दशलक्ष एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला. भारताने आर्मेनिया या देशासोबत $40 दशलक्ष एवढ्या रकमेचा संरक्षण करार 1 मार्च 2020 रोजी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणते घटक ऋतुनिर्मितीस कारणीभूत आहेत? तर या ठिकाणी 4 घटक ऋतुनिर्मितीसाठी कारणीभूत आहेत. त्यामध्ये पहिला आहे पृथ्वीचे परिभ्रमण, दुसरा आहे पृथ्वीचे परिवलन, तिसरा आहे पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे आणि चौथा आहे पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे. पुढचा प्रश्न आहे, कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीत डॅश डॅश या कंपनीने स्पेक्ट्रल एन्हान्समेंट नावाचे नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे, जे पृथ्वीच्या वरच्या कवचाखालील पातळ कोळसा थर ओळखण्यास मदत करेल. तर कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीत जी कंपनी येते ती कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेड. कोल इंडिया लिमिटेड, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे CIL. तर कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने स्पेक्ट्रल एन्हान्समेंट नावाचे नवीन सॉफ्टवेअर तयार केलेले आहे, ज्याच्यामुळे पृथ्वीच्या वरच्या कवचाखालील पातळ कोळसा थर ओळखण्यास मदत होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला डॅश डॅश म्हणतात. तर अशा गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे? याच्यामध्ये पर्याय आहेत हवा, सूर्य, समुद्री लाटा, वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे पर्याय 4. हवा असेल, सूर्य असेल, समुद्री लाटा असतील, हे सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2020 टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये डॅश डॅश या खेळाडूने बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. तर सुहास येतिराज या खेळाडूने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. पुढचा प्रश्न आहे, 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SH6 स्पर्धेत सुवर्णपदक विजेता डॅश डॅश आहे. कृष्णा नागर हा 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SH6 स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. पुढचा प्रश्न आहे, सेवा सदनची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? हरियाणा या राज्यात सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमसांडे देवगड हा आहे. पुढचा प्रश्न आहे, माय इंडियन इयर्स या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. तर लॉर्ड हार्डिंग्ज हे माय इंडियन इयर्स या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, वर्तमान रणनीती या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. तर अविनाश भट्टाचार्य हे वर्तमान रणनीती या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, अज्ञातवासी हे टोपणनाव कोणाचे आहे? दिनकर गंगाधर केळकर यांचे अज्ञातवासी हे टोपणनाव आहे. गांधीझम अँड ॲनालिसिस या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. फिलिप स्प्रेट हे गांधीझम अँड ॲनालिसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते? अतिरिक्त मद्यपानाने थायमिन या घटकाची शरीराला कमतरता जाणवते. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस मिनिस्ट्रीज ॲट वर्क या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. काँग्रेस मिनिस्ट्रीज ॲट वर्क या पुस्तकाचे लेखक
आचार्य जुगल किशोर हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, इंडियन अनरेस्ट या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. इंडियन अनरेस्ट या पुस्तकाचे लेखक व्हॅलेंटिन चिरोल हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हू वेअर द शूद्राज या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हू वेअर द शूद्राज या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न आहे, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत. शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक C.P. इल्बर्ट हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण. वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न आहे, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. विश्वास महिपती पाटील हे पांगिरा या कादंबरीचे लेखक आहेत, ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे, गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपिठा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ हे आहेत. प्रश्न आहे, कोसला या कादंबरीचे लेखक कोण. भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका सुमती क्षेत्रमाडे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी 2 कादंबऱ्या आहेत. युगांधर एक कादंबरी आहे आणि युगंधरा ही दुसरी कादंबरी आहे. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका ह्या सुमती क्षेत्रमाडे आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न आहे, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण. राजेंद्र मलोसे हे स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती. यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या डॅश डॅश आहे. तर महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. पुढचा प्रश्न आहे, हापूस आंब्याची झाडे डॅश डॅश जिल्ह्यात आढळतात. तर हापूस आंब्यांची झाडे ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात आढळतात. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट औद्योगिकीकरण हे होते, ज्यामध्ये लोहपोलाद उद्योगांची पायाभरणी या काळामध्ये झालेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांची स्थापना भारत सरकारने त्या काळी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, शेकोटी कादंबरीचे लेखक कोण. डॉक्टर यशवंत पाटणे हे शेकोटी या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे मिझोराम. पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे. तर विधानसभेत जेव्हा समान मते पडतात एखाद्या विधेयकावर, त्यावेळी निर्णायक मत देण्याचा अधिकार हा विधानसभेच्या सभापती यांना आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना डॅश डॅशमध्ये करण्यात आली. 1950 मध्ये भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, दामोदर खोरे योजना ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. दामोदर खोरे योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची
निष्पत्ती आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातभिमुख आहे? नवीन मंगलोर हे बंदर लोह खनिज निर्यातभिमुख आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पुढचा प्रश्न आहे, चहाची लागवड डॅश डॅश या राज्यात सर्वात प्रथम झाली. अर्थातच आसाम या राज्यामध्ये चहाची लागवड सर्वात प्रथम झाली आणि चहा लागवडीमध्ये आत्तासुद्धा 1 नंबरवरती असणारे राज्य म्हणजे आसाम हेच आहे. पुढचा प्रश्न आहे, भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर डॅश डॅश हे आहे. उरण येथील न्हावा शेवा हे बंदर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार केले जाते. पुढचा प्रश्न आहे, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा डॅश डॅश क्रमांक आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा 4था क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी 7 वन्य टेकड्यांवर आहे? केरळ राज्याची राजधानी म्हणजेच तिरुअनंतपुरम ही 7 वन्य टेकड्यांवर आहे. पुढचा प्रश्न आहे, हड्रू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? रांची या शहराजवळ हड्रू धबधबा आहे. पुढचा प्रश्न आहे, मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रांत आहेत? तर मिनिकॉय, कदमत व बित्रा हे लक्षद्वीप या प्रदेशाचे केंद्रशासित प्रदेशाचे प्रांत आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? तर हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक बियास या नदीचा उगम आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? भारतीय पठारी प्रदेशाने 12 लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले आहे. प्रश्न आहे, नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार म्हणजे दख्खनचे पठार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त लांब आहे? तर महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे. प्रश्न आहे, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला निर्मळ रांग असे म्हटले जाते. प्रश्न आहे, दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? लिग्नाइट हा दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. प्रश्न आहे, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद हे शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते.
पुढचा प्रश्न आहे, व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? नदीच्या अपघर्षणामुळे व्ही आकाराची दरी ही तयार होते. प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? अर्थातच उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? महाबळेश्वर जवळील पाचगणी हा भाग किंवा हे गाव टेबल लँड या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? मरियाना गर्ता हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात नागफनी म्हणजेच ड्यूक्स नोज हे शिखर आहे? भारतातील महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी नागफनी म्हणजेच ड्यूक नोज हे शिखर आहे. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की हे जे आहे हे नागफनी शिखर आहे, जे महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, घमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? घमरा नृत्यात दुर्गा देवतेची पूजा केली जाते. प्रश्न आहे, गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे? राजस्थान या राज्यातील गौरी हे नृत्य नाटक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? शुक्र या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात ओझापाली नृत्य केले जाते? भारतातील आसाम या राज्यात ओझापाली नृत्य केले जाते. प्रश्न आहे, वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? वारली पेंटिंग्स ज्या या चित्रामध्ये आपण पाहू शकतो या मूळच्या महाराष्ट्रातील आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते? तर देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड हे आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महासागरात आहे? ग्रेट बॅरियर रीफ हे प्रशांत महासागरात आहे. पुढचा प्रश्न आहे, येरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जातो? आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांद्वारे येरुवका हा सण साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? पॉपीर आणि चालो नृत्य अरुणाचल प्रदेशातील आहे. पुढचा प्रश्न आहे, लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? लावी जत्रा ही भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भरते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच स्पर्धा परीक्षांवर आधारित व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.